Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड सेकंडच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 2.1 पोम रेनड्रॉप्स. आता मुलांना ही एकदम छान अशी पोम आहे. यामध्ये ना पाऊस कसा पडतो आणि पाऊस पडल्यावर आपल्याला कसं छान वाटतं त्याचं डिस्क्राईब केलेलं आहे. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. बघा इथे काय दिलं आहे. डू यू नो द सीझन्स ऑफ द इयर. माहिती आहेत का मुलांना तुम्हाला सीझन्स कोणते कोणते असतात सांगा बरं. 3 सीझन असतात की नाही. रेनी सीझन, विंटर सीझन, समर सीझन. माहिती आहेत की नाही. रेनी सीझनमध्ये काय होतं, भरपूर पाऊस पडतो. विंटर सीझनमध्ये काय होतं, भरपूर थंडी वाजते. आणि समर सीझनमध्ये भरपूर गरम होतं आणि स्कूलला सुट्टी पण असते की नाही. मग मुलांनो मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता सीझन आवडतो. ठीक आहे, नक्की सांगा बरं. आता आपण स्टार्ट करूया. सिंग अँड रिसाइट. बघा इथे पिक्चर पण दिला आहे की नाही आपल्याला छान छान. रेन ड्रॉप्स फॉल, पीटर पॅट डान्सिंग ऑन द रूफटॉप फ्लॅट. सॉफ्ट अँड जेंटल, क्लिअर अँड लाईट, रेनड्रॉप्स मेक द वर्ल्ड ब्राईट. तर बघा मुलांनो, रेनड्रॉप म्हणजे काय, पावसाचा थेंब, बरोबर. पीटर पॅट म्हणजे पाऊस पडतो तेव्हा कसा टप 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 आवाज येतो की नाही. आपल्याला लहानपणी पोम पण होती की नाही, पीटर पॅटर रेनड्रॉप्स. आठवते का मुलांनो. आणि मग डान्सिंग म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे डान्स. रूफटॉप म्हणजे काय, टॉप ऑफ द हाऊस म्हणजे हे बघा इथे दिले की नाही, घराच्या छपरावरती. मग पावसाचे थेंब कसे टप 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 आवाज करत खाली येतात आणि मग ते खाली येताना आपल्याला कसे वाटतात. इथे बघा रूफटॉपवर दिलंय, हा जो फ्लॅट असतो रूफटॉप, त्याच्यावर बघा इथे रेनड्रॉप दिसतात, मुलांना डान्स करतायत. मग असं वाटतंय की जणू ते काय करतायत, डान्सच करतायत. आणि हे रेनड्रॉप कसे असतात बरं मुलांनो, ते असे मस्त सॉफ्ट, असे मऊ, जेंटल, हळूहळू, क्लिअर म्हणजे एकदम स्वच्छ, लाईट म्हणजे असे हलके हलके असतात की नाही. आणि मग ते रेनड्रॉप जेव्हा खाली येतात तेव्हा काय वाटतं की वर्ल्ड म्हणजे अख्खं जग असं ब्राईट म्हणजे उजळ झाल्यासारखं वाटतं की नाही. बघा किती छान वाटतं, पाऊस आल्यावर सगळं स्वच्छ वाटतं, मस्त सगळीकडे हिरवीगार आणि छान वातावरण वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं, हो की नाही मुलांनो. हे बघा मी इथे तुमच्यासाठी मिनिंग लिहिले पण आहेत की नाही. रेनड्रॉप पावसाचे थेंब सांगितलं ना, पीटर पॅट टपटप आवाज, रूफटॉप घराचे छत, जेंटल म्हणजे हळूवार, ब्राईट म्हणजे उजळ. हे बाकी आता पुढे बघूया. ठीक आहे, बघा पुढे काय दिलं आहे. ड्रीप ड्रॉप ऑन द लिव्स दे प्ले, वॉशिंग ऑल द डस्ट अवे. टायनी पर्ल्स जस्ट फॉर मी अँड यू, फॉलिंग डाऊन विथ लव्ह सो ट्रू. आता ड्रीप ड्रॉप म्हणजे काय, ते असे थेंब थेंब करत पडतात की नाही. कुठे पडतात, इथे बघा पिक्चर दिलंय. बघा हे झाडांची जी पानं असतात त्या पानांवर पडतात. मग असं वाटतं बघून आपल्याला जणू काय करत आहेत ते त्याच्यावर खेळतच आहेत बघा. आणि वॉशिंग म्हणजे वॉशिंग ऑल द डस्ट. डस्ट म्हणजे सगळी जी धूळ असते बरोबर पानांवर, ती काय होते, धुतली जाते. बघा तुम्ही पावसाळ्यात बघितलं असेल, पानं वगैरे झाडं हिरवीगार का दिसतात, कारण त्याच्यावरची जी धूळ असते ती धुवून निघते की नाही मुलांनो, म्हणून ती छान अशी फ्रेश फ्रेश वाटत असतात. आता टायनी पर्ल्स म्हणजे मोती असतं की नाही. तर काय सांगितले, छोटेसे मोत्यांसारखे ते दिसतात आपल्याला, तुला मला. हे बघा इथे दिसतंय चित्रामध्ये, असे मोती दिसतात की नाही. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना कधी, तर बघा. ठीक आहे. आणि मग हा जो पाऊस येतो खालून, तो काय असतो, सगळ्यांना प्रेम देतो की नाही, प्रसन्नता देत असतो. छान आहे की नाही पोम मुलांनो. आता बघा इथे काय दिलं आहे. लुक अँड रीड अलाउड. आता हे वर्ड्स रीड करायचे आहेत. त्याआधी 2 मिनिंग इथे बघा लिहिले होते मी. ड्रिप म्हणजे थेंब थेंब पडणे आणि पर्ल म्हणजे मोती. ठीक आहे, आता हे रीड करूया. बघा माझ्यासोबत रीड करा तुम्ही पण. रेनड्रॉप्स, पीटर पॅट, रूफटॉप, जेंटल, ब्राईट, ड्रिप, डस्ट, पर्ल्स. ओके, आता बघा इथे काही क्वेश्चन दिले आहेत, ते पण आपण सॉल्व करून घेऊया. राईट द रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स काय असतात तुम्हाला माहिती आहे ना, की ज्याचे प्रोनाऊन्सिएशन
किंवा त्याचा लास्ट वर्डचा साऊंड हा सेम असतो. बघा कसं, म्हणजे इथे पॅटचं आपण पोममध्ये बघूया. बघा इथे पॅटचं काय आहे, फ्लॅट आहे की नाही, 80. ओके, हा साऊंड सेम आहे, पॅट फ्लॅट. मग इथे लिहूया आपण, इथे लिहूया पॅट फ्लॅट. ओके, आता बघा इथे काय आहे, ब्राईटचं काय आहे इथे पोममध्ये, ब्राईट लाईट आहे की नाही, लास्ट साऊंड सेम. मग इथे लिहायचं आहे ब्राईट लाईट. नेक्स्ट काय आहे, प्लेचं बघा इथे, प्ले अवे आहे की नाही, प्ले अवे. नेक्स्ट यू ट्रू आहे की नाही. मग इथे लिहूया यू ट्रू. साऊंड सेम होतो की नाही. ठीक आहे, चला हे झाले रायमिंग वर्ड्स. आता नेक्स्ट काय आहे, क्रिएट अ सॉन्ग ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय करायचं आहे, एक सॉन्ग बनवायला सांगितलं आहे. हे ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे मुलांनो. ठीक आहे, सन, मून और स्टार कशावर पण आपण काय करू शकतो, एक गाणं बनवायला सांगितलं आहे. ठीक आहे, तर ही ॲक्टिव्हिटीमध्ये येतो. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया काय आहे. आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड फिल इन द ब्लँक्स. म्हणजे बघा इथे काही पिक्चर्स दिले आहेत आणि इथे डॅश दिले आहेत की नाही. इथे आपल्याला फिल करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. ते पिक्चर बघूनच आपल्याला तिथे लिहायचं आहे की तो कसला पिक्चर आहे. चला आपण स्टार्ट करूया. इफ इट इज, आता बघा इथे कसला पिक्चर आहे मुलांनो, पाऊस पडतोय की नाही, म्हणजे रेनिंग. मग रेनिंग लिहूया आपण इथे, रेनिंग. इफ इट इज रेनिंग डू नॉट प्ले आउटसाइड अँड रीड अ, ही काय आहे, बुक. मग इथे लिहायचं बुक. इन्स्टेड इफ इट्स नॉट रेनिंग प्ले आउटसाइड. आता याचा मिनिंग सांगते, म्हणजे जर बाहेर पाऊस पडत असेल तर तुम्ही बाहेर खेळायला जाऊ नका. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी तुम्ही काय करा की बुक रीड करत बसा. पण जर बाहेर पाऊस पडत नसेल तर तुम्ही खेळायला जाऊ शकता, असा याचा मिनिंग आहे. नेक्स्ट बघा काय आहे, इफ इट इज, हे काय दिसतंय मुलांनो, इकडे थंडी म्हणजे विंटर सीझनमधलं आहे की नाही, म्हणजे इथे कोल्ड लिहू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे जर थंडी, वेअर अ, काय घालतो आपण थंडी वाजली की, हे काय आहे, स्वेटर. अँड स्टे इनडोर्स. इन्स्टेड इफ इट्स नॉट कोल्ड वेअर एनी क्लोथ्स. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, जर बाहेर थंडी असेल तर तुम्ही काय करा, स्वेटर घाला आणि घरातच बसा. पण त्याऐवजी जर थंडी नसेल तर तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता. नेक्स्ट काय आहे, इफ यू आर हंग्री ईट युअर, हे काय आहे, स्नॅक्स आहे की नाही, स्नॅक्स. अँड ड्रिंक ज्यूस किंवा टी, काही हा ज्यूस दिसतोय मुलांनो. इन्स्टेड इफ यू आर नॉट हंग्री वेट फॉर सम टाईम. म्हणजे काय दिलं आहे, जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही स्नॅक्स किंवा ज्यूस काहीही घेऊ शकता. पण जर तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही थोडा वेळ वाट पाहू शकता. छान आहे की नाही. चला आता पुढे बघूया काय दिलं आहे, रीड अँड प्ले. म्हणजे काय करायचं, वाचायचं आणि तसं ॲक्ट करायचं आहे. डू ॲज आय से, म्हणजे बघा इथे टीचर दिली आहे, बरोबर. ही टीचर काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि मुलांनी तसं करायचं आहे, बोलायचं आहे. ठीक आहे, काय सांगते बघा इथे टीचर, इफ यू सी क्लाउड्स टॅप युअर हेड. मग काय सांगते, जर तुम्ही क्लाउड बघितले तर काय करायचे, तुमच्या हेडवर टॅप करायचं आहे. इफ यू सी द सन, जर तुम्ही सन बघितला, स्ट्रेच युअर हँड्स काय करायचे, स्ट्रेच करायचे आहेत. इफ यू सी स्टार्स जम्प अप वन्स. मग जर तुम्ही स्टार्स बघितले तर काय करायचे, एकदा जम्प करायची आहे. इफ यू सी द मून फोल्ड युअर आर्म्स. जर तुम्ही मूनला बघितलं तर इथे बघा काय करायचं आहे, इथे ड्रॉइंगमध्ये दाखवलं आहे, तर तुम्ही काय करायचे,
तुमचे आर्म्स फोल्ड करायचे, म्हणजे हाताची घडी करायची आहे. आणि इथे बघा टीचर पिक्चर दाखवते की नाही, मून दाखवल्यावर फोल्ड केलेत की नाही आर्म्स, बरोबर. इथे काय दिलं आहे, वरती क्लाउड्स दाखवलेत, मग यांनी टॅप केले की नाही हेडवर, असे ते इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे फन गेम असतात ना, टीचर्स कधी कधी ॲक्टिव्हिटी घेतात की नाही स्कूलमध्ये, तसं दिलं आहे इथे. आता बघा लास्ट क्वेश्चन काय आहे. इमॅजिन अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड अ रेनड्रॉप अँड राईट 4 to 5 डायलॉग. आता काय करायला सांगितलं आहे, इमॅजिन करायला सांगितलं आहे की कन्व्हर्सेशन करतोय कोणाबरोबर, रेनड्रॉप बरोबर. म्हणजे तुम्ही आणि रेनड्रॉप हे एकमेकांबरोबर बोलत आहेत. तर ते काही 4-5 लाईनीचे डायलॉग्स लिहायला सांगितले आहेत. तर मुलांनो इथे मी तुमच्यासाठी लिहिले आहेत, ते आपण रीड करूया. दिसतंय तुम्हाला? ओके, बघा इथे काय दिले, मी म्हणजे मी लिहिते, म्हणजे तुम्ही लिहायचं मी. ठीक आहे. हॅलो लिटिल रेनड्रॉप. मग रेनड्रॉपला काय बोलणार, हॅलो. मग रेनड्रॉप काय बोलणार, हॅलो. पुढे बघा मी. वेअर डू यू कम फ्रॉम. तू कुठून येतोस बरं. रेनड्रॉप काय बोलतो, आय कम फ्रॉम द क्लाउड्स. मी कुठून येतो, द क्लाउड्समधून येतो की नाही ढगातून. मी. वाय डू यू कम टू द अर्थ. मग तू अर्थवर कशाला बरं येतोस. रेनड्रॉप. आय कम टू गिव्ह वॉटर टू प्लांट्स, ॲनिमल्स अँड पीपल. आपल्याला पाणी द्यायला येतो की नाही रेनड्रॉप, म्हणजे पाऊस कशाला येतो, आपल्याला पावसाची गरज आहे की नाही. मी. थँक्यू लिटिल रेनड्रॉप, यू आर व्हेरी युजफुल. आहे की नाही युजफुल. रेनड्रॉप म्हणजे पाऊस आलाच नाही तर काय होईल मुलांनो, आपण इमॅजिन पण नाही करू शकत की नाही. पाण्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही. आणि पाणी हा काय, रेन हा काय मेन सोर्स आहे पाण्याचा मुलांनो. आता रेनड्रॉप काय बोलतो लास्टला, यू आर वेलकम. आहे की नाही छान कन्व्हर्सेशन. असं तुम्ही तुमच्या मनाने काही पण लिहू शकता. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने मुलांनो काय आहे, आपली ही पोम रेनड्रॉपची छान अशी पोम संपलेली आहे आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण झालेले आहेत. जर तुम्हाला ही पोम मुलांनो आवडली असेल तर कमेंट करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय.